नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची. पत्रकार नवनाथ पवार यांच्यावरील हल्ल्याचा कोरेगाव तालुक्यातील पत्रकारांच्या वतीनं निषेध. पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर. कोरेगाव येथील पत्रकार नवनाथ पवार यांना ग्राम महसूल अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या प्रशांत पवार यानं शुक्रवारी दुपारी 4:45 वाजताच्या सुमारास तू मटक्याची बातमी का लावली अशी विचारणा करत मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असता तरी तो जुजबी आहे. पत्रकार संरक्षण कायद्याखाली हा गुन्हा दाखल करावा आणि प्रशांत पवार याला तात्काळ अटक करावी अशी मागणी कोरेगाव तालुक्यातील पत्रकारांनी केली आहे. दरम्यान मारहाणीच्या घटनेचा पत्रकारांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. नवनाथ पवार यांनी घडल्या प्रकाराबाबत शुक्रवारी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात प्रशांत पवार याच्या विरोधात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचबरोबर प्रशांत पवार याचा मित्र म्हणवत असलेला निवास मेरुकर यानं देखील शुक्रवारी रात्री मोबाईलवरून सातत्यानं कॉल करून नवनाथ पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे शनिवारी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास पोलीस ठाण्यात नव्यानं अदखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे राज्य समन्वयक गणेश बोतालजी, माजी जिल्हाध्यक्ष व साप्ताहिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय कदम, कोरेगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हनुमंतराव बर्गे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव तालुक्यातील पत्रकार पांडुरंग बर्गे, सोमनाथ शिंदे, प्रकाश राजे कुंभार, संदीप पवार, साहिल शाह, राजेंद्र तरडेकर, अजमुद्दीन मुल्ला, दादा वाकडे, देवानंद जमादार, अधिक बर्गे, संभाजी भोसले, सुनील पाटे यांनी जुन्या तहसीलदार कार्यालयाच्या आवारात एकत्रित येऊन घडल्या प्रकाराबाबत निषेध व्यक्त केला. त्यानंतर पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांची भेट घेऊन या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचे मागणी करणारे निवेदन सादर केले. पत्रकार नवनाथ पवार यांनी घडल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ व उपस्थित पत्रकारांना दिली. कोरेगाव तालुक्यातील अवैध व्यवसाय तात्काळ बंद करावे, पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी आणि भविष्यकाळात पत्रकारांवर कोणत्याही प्रकारचे हल्ले होणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, ग्राम महसूल अधिकारी प्रशांत पवार याला तात्काळ अटक करावी अशी आग्रही मागणी पत्रकारांनी केली. त्यावर पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी आपण आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, सरकारी वकिलांकडून अभिप्राय घेऊन याबाबत गुन्हा दाखल केला जाईल अथवा दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात कलमे वाढवली जातील अशी ग्वाही दिली. या प्रकरणी लवकरच जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार तोशी आणि कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांची भेट घेणार असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय. आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.